दाखल झालेला आहे आणि मगाशी बाबल्याने जशी माहिती दिली डॉमिनेट केले ABCD 4 गटामधनं 12 संघ होते आणि 12 संघांमधनं आता 4 संघ क्वालिफाय झालेले आहेत. पहिल्या सेमीफायनलचा सामना या ठिकाणी सुरू होतोय. तत्पूर्वी आपण मंचावर जाणार आहोत. सुधीर भोसले स्मृती चषक 2025चा कबड्डीचा बाद थरार आणि आज ग्रँड फिनाले आहे. प्रतिप्रमाणे या स्पर्धेचं आपण पहिल्या दिवसापासून पाहतोय. आपलं श्रद्धास्थान कबड्डी महर्षी शंकरप्पा साळवी, त्याचबरोबर महाराष्ट्राचा रद्देबत छत्रपती शिवाजी महाराज आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याकरता मान्यवरांना मी अगदी थोड्याच वेळात निमंत्रित करणार आहे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. हळूहळू टाळ्यांचा गजर होतो आहे आणि त्यामुळे तुम्हाला कळलं असेल या ठिकाणी निविंद विजयचा संघ दाखल झालेला आहे आणि ते देखील मैदानावरती हे मैदान गाजवण्याकरता सज्ज असतील. आणि आज दापोली विरुद्ध चिपळूण असा सामना रंगणार आहे. थँक्यू मास्तर. कबड्डी खेळ आहे ज्यांच्यासाठी खास, कबड्डीचा खेळ आहे ज्यांच्यासाठी श्वास, कबड्डीचा खेळ आहे ज्यांच्यासाठी शक्ती, कबड्डीचा खेळ आहे ज्यांच्यासाठी भक्ती. मैदानावर आल्यानंतर त्यांना नसतं कसलंच भय, दमदार कामगिरी करण्यासाठी येत आहेत. निविंद विजय क्रीडा मंडळ आपलं सहर्ष स्वागत आहे. दोन्ही संघांचं आगमन या ठिकाणी मैदानात झाले. सेमीफायनलचा सामना. प्रेक्षकांना फक्त विनंती, उभे राहू नका, गॅलरीमध्ये बसा प्लीज. आपण पाहतोय निविंद विजय क्रीडा मंडळ आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा 2025 शेवटचा आणि अंतिम दिवस. सर्वप्रथम महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यासाठी आमच्या निविंद विजय संघाचे एक माजी दिग्गज ऑलराऊंडर खेळाडू राजा गवतळे सर हे खास गुहा करून इथे दाखल झालेत आणि इथे शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यासाठी या आजच्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी त्यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला देखील आपण पुष्पहार अर्पण केलं जातं. संजयजी गोताड साहेबांना विनंती, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी घटनेचे शिल्पकार राम शिंदे यांच्या शुभ हस्ते इथे आता पुष्पहार अर्पण केला जातो आहे. ज्यांच्यामुळे आपल्याला अधिकार मिळाले, ज्यांच्यामुळे आपल्याला हक्क मिळाला, अर्थात इथे पुष्पहार अर्पण केला जातोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना. त्यानंतर श्रद्धास्थान कबड्डी महर्षी शंकरप्पा साळवी ज्यांनी कबड्डीचा नवा अध्याय लिहिला आणि आज आपल्याबरोबर संजयजी गोताड प्रसिद्ध उद्योजक आहेत. त्यांच्या शुभहस्ते इथे कबड्डी महर्षी शंकरप्पा साळवी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जातो आहे. अतिशय शानदार सकाळी आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर आता आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आणि कबड्डीच्या खेळाकरता फार मोठं योगदान त्यांच्या माध्यमातून राहिलेलं आहे असे सुधीरजी भोसले ज्यांच्या कबड्डीच्या खेळाचा गौरव करणारी स्पर्धा आणि त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जातोय. आदरणीय शशिकांतजी जाधव यांच्या शुभ हस्ते.
लाल मातीतला हा खेळ आता मॅटवरती आलेला आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देण्याकरता आज मैदानावरती यायचं आहे. पारंपरिक पूर्वी कबड्डीचा खेळ पारंपरिक होता, आता हा खेळ ग्लॅमरस झालेला आहे. दोन्ही संघ सज्ज आहेत सेमीफायनलमधून फायनलमध्ये प्रवेश करण्याकरता. तर या दोन्ही संघांना इथे प्रोत्साहन देण्याकरता इथे आपण टाळ्या शिट्ट्या वाजवणारे प्रेक्षक देखील आलेले आहेत प्रोत्साहन त्यांना देण्याकरता. आणि आता या कबड्डीच्या खेळातील हे दोन माताबर संघ सेमीफायनलचा सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. सुधीर भोसले स्मृती चषक 2025. सर्व मान्यवर पहिल्यांदा पाहुणा संघ आहे, अर्थात दापोलीचा संघ श्रीराम क्रीडा मंडळ या संघाचे प्रशिक्षक, त्यांचे मॅनेजर आणि आता सर्व खेळाडू या आता खेळाडूंना शुभेच्छा देत असताना आपण गोतवाड साहेबांना बघतोय, तांबे साहेबांना बघतोय, गुजर साहेब, शिंदे साहेब, त्यानंतर शशिकांत जाधव साहेब, ही सर्व मंडळी आता इथे या संघाला शुभेच्छा देत आहेत. मंडळाचे अध्यक्ष मंगेशजी पवार, सौरभ, राजू शिंदे, ही सर्व आता आयोजक पण आहेत, त्याचबरोबर मान्यवर पण आहेत. आपले सर्व रेफरीना देखील शुभेच्छा. फक्त एकच कमी मला वाटतंय, चिपळूणकरांचा टाळ्यांचा आवाज येत नाही. टाळ्यांचा गजर आपण पण करा. आता इथे सेमीफायनलच्या सामन्याला सुरुवात होते. शिट्ट्या टाळ्यांचा गजर, मजा येणार आज, कारण फायनलचा दिवस आहे. आणि दुसऱ्या बाजूला यजमान संघ अर्थात निविंद विजय क्रीडा मंडळ या संघाला देखील शुभेच्छा दिल्या जात आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते दिग्गज खेळाडू आहेत, चांगला खेळ आपल्याला बघायला मिळेल. अनेक आमूलाग्र बदल कबड्डीच्या खेळामध्ये झालेत. पूर्वी पारंपरिक कबड्डी होती लाल मातीवरती, आणि आता मॅटवरती कबड्डी आले. आणि त्यामध्ये प्रो कबड्डीच्या माध्यमातून या कबड्डीला फार अतिशय जबरदस्त ग्लॅमर आलेला आहे. शानदार खेळ आपल्याला बघायला मिळेल, यात काही शंका नाही आहे. दापोलीचा संघ टाळ्यांचा गजर करतोय. प्रतिस्पर्धी संघाला इथे शुभेच्छा दिल्या जात आहेत. रेफरी आमच्या बरोबर पण असतील. आणि आता कॅप्टन प्लीज, टॉस केले, दोनों कप्तान रेडी है. रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष तांबे साहेबांचे शुभ टॉस इथे टॉस झालेला आहे. या स्पर्धेबद्दल काय सांगाल, ज्या आताचा प्रवास तुमच्या संपूर्ण कामगिरी? स्पर्धेबद्दलचा प्रवास सांगायचा झाला तर हे निविंद विजय मंडळाचं 62वं वर्ष आहे. आणि आत्तापर्यंत 2 दिवस झाल्याप्रमाणे स्पर्धा चांगल्याप्रमाणे पार पडले. आज फायनलचा दिवस आला आहे, तर यापुढील होणारे सेमीफायनल आणि फायनलचे सामने हे पण चांगले होते. निश्चितच सर्वतोपरी प्रयत्न आपण करणार आहोत, यात काही शंका नाही आहे. टॉस जिंकलाय आणि अंगण घेतलेलं आहे, बरोबर. कोर्ट घेतले, फक्त तुम्ही कोर्ट चेंज करणार आहात, त्यासाठी आपण तयार आहात. निश्चितच निविंद विजय संघाने जिंकला टॉस, त्यांनी घेतले अंगण. याचा अर्थ दापोलीला पहिली रेड करायची, चढाई करायची. प्रेक्षकांना एकदा विनंती आहे, तुमच्या टाळ्यांचा गजर येऊ द्या. टाळ्यांच्या गजरामध्ये सेमीफायनलचा पहिला सामना सुरू होणार आहे. समोरचे प्रेक्षक, आता पाहूया प्रेक्षकांची ही गर्दी आहे, अलोट गर्दी आहे. तुमचा आवाज पण मला ऐकायचा आहे. बोला गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. थँक्यू सो मच. इथे प्रेक्षक आहेत आणि हे दोन्ही संघ सध्या आपले आयोजक आणि मान्यवर यांच्यासोबत एक छानसा फोटोग्राफ. 62 वर्षाचा प्रवास निविंद विजय क्रीडा मंडळाचा. आणि आता ही अटीतटीची लढत सुरू होणार आहे. प्रेक्षकांना कळून चुकलं की दापोलीने देखील डॉमिनेट केलेलं आहे प्रतिस्पर्धा संघाला, आणि दुसऱ्या बाजूला निविंद विजय संघाला देखील डॉमिनेट केलेलं आहे. त्यामुळे 2 असे संघ आहेत जे आपापल्या गटामध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्यांना डॉमिनेट करून इथपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यामुळे खूप मजा येणार आहे. मजा येणार या सामन्याकरता 2 मातबर संघामधील लढाई, दापोली आणि चिपळूण या 2 संघादरम्यान अटीतटीचा सामना. अगदी काही क्षणातच आपण लाईव्ह ॲक्शन पाहणार आहोत यॉर्कर यूट्यूब चॅनलवरती. हिंद विजय विरुद्ध आपण पाहतो दापोली अशी ही पहिली लढत हिंद विजय क्रीडा मंडळ आयोजित आपण पाहतोय. कैलासवासी सुधीर भोसले स्मृती प्रतीर्थ जिल्हास्तरीय स्पर्धा आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस. सेमीफायनल नंबर 1 मध्ये आपण जातोय. बघा हिंद विजय संघामध्ये आपण पाहिलं तर अमर कश्यप दम नावात पाहिजे
हवेत तर सर्व उडतात. आतापर्यंत या स्पर्धेत अजरामर सुपर डुपर सबसे ऊपर हॅलो अमर आपण पाहतोय. सुरेख कामगिरी केले. दुसऱ्या बाजूला ओम शिर्के यांनी केला आहे आपल्या पकडींच्या जोरावरती सर्व खेळाडूंचा पत्ता गुल आहेत ते ओम. पहिली झाडाई दापोली संघामधून आपण पाहतोय जर्सी नंबर 11. हॅलो हॅलो सेमीफायनल क्रमांक 2 संघर्ष क्रीडामंडळ चिपळूण गुरुकुल क्रीडामंडळ चिपळूण. संघर्ष क्रीडामंडळ चिपळूण गुरुकुल क्रीडामंडळ चिपळूण या दोन्ही संघांना पहिला पुकार. चालू सामना संपताच आपण क्रीडांगणात उपस्थित राहायचं आहे. संघर्ष क्रीडामंडळ चिपळूण गुरुकुल क्रीडामंडळ चिपळूण या दोन्ही संघांना सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्यासाठी पहिला पुकार. क्या जबरदस्त सुरेख. डुबकी लगाई है और ये डुबकी स्पेशलिस्ट खिलाड़ी है. प्रो कबड्डी में अगर प्रदीप नरवाल डुबकी स्पेशलिस्ट है तो हमारे पास अमर कश्यप है. क्या जबरदस्त तरीके से कल भी इन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया था. नक्कीच प्रशांत सुरेख प्रदर्शन आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. सर्व प्रकारचे पॉइंट्स आपण पाहिले. टोटच पाहिला, हँड टच पाहिला, डुबकी पाहिली, जम्प. थर्ड रेड सूरज आपण पाहतोय दापोली संघाचा काय कामगिरी केली आहे स्पर्धेत. पहिल्या दिवशीचा हिरो होता मित्रांनो. इथं आपण पाहिलं तर हँड टच करायला आहे. पाहूया. सुरेख हँड टच. अमर कश्यप जर्सी का नंबर इनका 7 है. बहुत ही शानदार प्रदर्शन कर रहा है और अब मैदान के थोड़ा सा लेफ्ट कॉर्नर की तरफ जाके पॉइंट हासिल करना चाह रहे थे और कमर होल्ड करने की कोशिश लेकिन कामयाबी नहीं मिली. अमर कश्यप निरंतरता का दूसरा नाम है. शानदार काम अपने टीम के लिए कर रहे हैं. फिलहाल 5-1. सूरजला पण पाहतोय प्रतिस्पर्धी दापोली संघाचा. याने देखील मागच्या चढाईमध्ये सुरेख गुण टिपला होता. 7 खेळाडू मॅटवर असतील. 2-2 क्षेत्ररक्षण सूरजसाठी एक अटीतटीची लढत होणार. कारण सेमीफायनल जो संघ जिंकेल तो इथे मात्र अंतिम फेरीमध्ये जाणारा पहिला, अंतिम फेरीचं तिकीट कन्फर्म करणारा पहिला संघ असेल. पाहूया कोणता संघ ठरतोय. निरंतरता के साथ अमर कश्यप ने परेड की है. आज और कल की अगर कहानी देखें तो कोई ज़्यादा अंतर नहीं है. आज भी वही कहानी को दोहराते हुए 3 खिलाड़ी मैदान के अंदर सामने से ब्लॉक करने की कोशिश, कामयाबी भी नहीं मिल रही है और इसीलिए दर्शक देखे अमर कश्यप के लिए तालियां बजा रहे हैं. बॅक टू बॅक पाहून सूरज दापोली संघाच्या माध्यमातून शेवटचे 2 खेळाडू शिल्लक असताना इथे मात्र पाहूया इथे मोठी जबाबदारी असेल. इथे गुण मिळवणं फार कठीण असतं. आपण पाहिलं तर न्यूनदेवरीच्या क्षेत्ररक्षणामध्ये काल देखील सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं. दापोली के लिए पॉइंट मिला है. 2 बचे 4 की बढ़त इस वक्त चिपळूण के पास. बहुत अच्छा खेले 2 खिलाड़ी. ऑल आउट करने का मौका, सुपर टैकल करने के मौका, लेकिन रटमिस कर रहे हैं. मछली की तरह निकल के बाहर आ रहे. कमाल का प्रदर्शन अभी तक अमर कश्यप का रहा इस प्रतियोगिता में. शानदार प्रदर्शन और अब जाकर लगातार पॉइंट मिल रहे हैं. ऑल आउट किया गया. 2-10 बहुत बड़ी बढ़त बाबला इस वक्त चिपळूण के पास. आणि पाहिलं होतं पहिल्या दिवशी तिन्ही सामन्यांमध्ये दापोलीचा संघ बॅकफुटला होता. त्यानंतर तिन्ही सामने जिंकले होते. इथे मात्र ओम शिर्के. हो ओम शिर्केने काय कमाल केले. ओम आणि रोशन हे 2 कोपरारक्षक जबरदस्त कामगिरी केली. सर्वांनीच सांघिक कामगिरी केली. यू आर एब्सोल्युटली राइट. बिल्कुल आपने सही कहा. दोनों का प्रदर्शन बिल्कुल प्रभावित करने वाला रहा है और उसके बाद में मयूर कदम ने अच्छा सपोर्ट किया है अमर कश्यप को. 11-2 दोबारा एडवांस टैकल करने की कोशिश लेफ्ट कॉर्नर पर और उसका खामियाजा भुगतना पड़ा. लगातार निरंतरता के साथ न्यूविंद क्रीडा मंडल की अगर बात करें तो वह पॉइंट लेके आ रहे हैं. दबाव बनाया है दापोली के ऊपर.
इथे बघा जर्सी नंबर 5 मोठी जबाबदारी असेल, कारण त्यांचा भरवशाचा खेळाडू सूरज पकड केली होती ओम शिर्कीने, बेंचवर आपण पाहतोय. परंतु इथून मात्र दापोली संघाला 2-12 असताना निकडीचे प्रयत्न करावे लागतील, चांगल्या प्रकारचा खेळ करावा लागेल. पहिला टाइमआउट घेतलाय, परंतु चिपळूणकर निविंदबाई क्रीडा मंडळाचा खेळ तुम्हाला आवडला असेल तर एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. आमचे मित्र आणि प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश हरदारे यांना मी विनंती करतो, आपण मंचावरती या. अविनाश हरदारे, आपणास विनंती करतो, आपण व्यासपीठावरती, मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो, आपण त्यांना सन्मानाने व्यासपीठावरती घेऊन या. अमर कश्यप बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है और रीढ़ की हड्डी बने हुए हैं. अनुभव भी इनके पास टैलेंटेड हुनरबाज खिलाड़ी आराम से रेड कर रहे हैं. उनको पता है कि इस वक्त टाइम पहले बहुत अच्छा है और 12-2 मतलब 10 का फासला, लगातार पॉइंट लेके आ रहे हैं. अब चक्कर अंपर की सहमति भी मिलना बहुत जरूरी. बिल्कुल एक पॉइंट आपको मिलेगा. अमर कश्यप कमाल का प्रदर्शन कर रहे हैं इस मुकाबले में. चढपट्टू जर्सी नंबर 10 आपण पाहिलं तर 2-1 2-2 असं क्षेत्ररक्षण आहे. 13-2 असा गुणफलक दोन्ही संघांनी या स्पर्धेमध्ये सुंदर कामगिरी केली. परंतु इथे मात्र नोंद विजय संघ सुरुवात अतिशय सुरेख, खास करून अमर कश्यप. कल आपने देखा था इनको 3 बार टैकल किया गया था. 2 मुकाबले में पूरी तरह से इन्होंने डोमिनेट किया. आज भी उसी अंदाज से खेल रहे, बिंदास है. और उधरबाज खिलाड़ी अमर कश्यप लीडर है, जैसे कि कल आपने बाबले कहा था, ये लीडर है और लीडर भी है, लीड कर रहे हैं. प्रमुख रेडर के तौर पर इनका प्रदर्शन बिल्कुल बहुत ही बेहतरीन रहा है. और अब जाकर ज़्यादा आक्रमण नहीं कर रहे हैं. जो कुछ करना है बाबला इस मैच में दापोली को करना है. एक युवा खेळाडू चढाईसाठी सज्ज झालाय, अर्थात नवीन देवजीसाठी. थर्ड रेड करूया मरो, डू ऑर डाय. नक्कीच आक्रमण करावं लागेल, परंतु ज्या प्रकारचे क्षेत्ररक्षण नवीन देवजीचे आहे सोपं नाही आहे प्रशांत. जी हाँ, इस वक्त दोनों कॉर्नर के खिलाड़ी बहुत बढ़िया काम कर रहे हैं. ओम शिर्के ने कल भी प्रभावित किया था, आज भी बहुत बढ़िया प्रदर्शन कर रहे हैं राइट कॉर्नर पर. और उसके साथ कवर के खिलाड़ी का सपोर्ट बहुत अच्छा आया था. अमर कश्यप रेड कर रहे हैं मैदान के लेफ्ट कॉर्नर की तरफ. टैकल करने की कोशिश दापोली ने बहुत बार की, लेकिन उनको कामयाबी नहीं मिली है. और फुर्तीला बने सामने से ब्लॉक करना चाहते थे. कमजोर कोशिश अमर कश्यप. जबरदस्त प्रदर्शन, कद छोटा है लेकिन कहानी बहुत बड़ी है. लाजवाब प्रदर्शन कर रहे हैं अमर कश्यप. पुन्हा एकदा चढाईसाठी आपण पाहतोय एक हा देखील खेळाडूने चांगली कामगिरी केली ह्या वर्षीच्या सध्याच्या सीझनमध्ये. नक्कीच त्यांचा मेन खेळाडू आपण पाहिलं तर साहिल माने बेंचवर आहे, त्याला उठणं फार गरजेचं आहे. परंतु न्यू हिंद विजय संघाने अमरने चढाईमध्ये तदनंतर सर्व खेळाडूंनी एक सांघिक कामगिरी करताना सुरेख कामगिरी केली. बोनस गुण दापोली के लिए 1 पॉइंट मिलेगा. 3-15 अभी भी 12 अंकों की बढ़त चिपळूण के पास. बहुत अच्छा प्रदर्शन और लगातार निरंतरता के साथ अमर कश्यप रेड कर रहे हैं. मैदान के लेफ्ट कॉर्नर की तरफ चले गए और लेफ्ट कॉर्नर पर कमजोर कोशिश, वही कहानी हो रही है. आज सफलता दापोली के लिए नहीं मिल रही है. इस मुकाबले में वन मैन आर्मी है अमर कश्यप. एक्सीलेंट परफॉर्मेंस बाय अमर कश्यप. ऑल आउट का खतरा दापोली के ऊपर. या क्रीडा स्पर्धेचे दिमागदार उद्घाटन ज्यांच्या शुभ हस्ते झालं होतं, आमच्या सर्वांचं लाडकं नेतृत्व माजी आमदार सन्माननीय आदरणीय रमेशभाई कदम यांचं मंचावरती आगमन झालंय. त्यांच्याबरोबर आपण पाहिलं तर जयेंद्र शेठ खता ते आहेत. त्यानंतर तदनंतर आपण पाहिलं तर मिलिंद कापडी सरांचं देखील या अंतिम दिवशी आगमन झालं आहे. आणि आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सर्व उपस्थित मान्यवरांचं या स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. मयूर और अमर कश्यप दोनों की एक अच्छी जोड़ी है. कल भी इन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया था. आज भी अगर देखिए अमर कश्यप ने एक प्लेटफॉर्म बनाया अपनी टीम के लिए. रनिंग एंड टच करने की कोशिश, अपने पैरों का बहुत अच्छा इस्तेमाल कर रहे हैं. फुटवर्क अच्छा है, अच्छी तकनीक, खास करके आप देख सकते हैं मयूर कदम के पास दमखम दिखाते हुए इस बार एडवांस टैकल करने की कोशिश. और बाबलिया हमेशा मैंने देखा है दापोली ने टैकल करने के लिए जब गए तो वो एडवांस टैकल करने का प्रयास, इसलिए कामयाबी उनको नहीं मिल रही है.
चढाईसाठी सज्ज खेळाडू. पुन्हा एकदा बघा 20-4 असा गुणफलक असताना साहिल मानेला चांगली कामगिरी करावी लागेल. पहिल्या दिवशी जी कहाणी केली होती तीच इथे त्याची पुनरावृत्ती करावी लागेल. इथून बघा या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक, परंतु या चषकावरती कोणता संघ नाव करणार दर्शवणार हा सेमीफायनलचा नंबर 1 मैच. फर्स्ट सेमीफाइनल ऑफ द टूर्नामेंट अमर कश्यप दोबारा रेड पर है, मोर्चे पर है और हमेशा हमला किया है. अब थोड़ा सा धीमा हो गया, पहले आक्रमण किया और दापुल ने कोशिश की इनको टैकल करने की. अब चक्कर मैदान के थोड़ा सा लेफ्ट कॉर्नर की तरफ चले गए. अच्छी पोजीशन में है, शरीर का संतुलन बहुत ही बेहतरीन और दोनों तरफ निगाहें होती है. मिडलैंड की तरफ आए हैं, इस बार आक्रमण करने की कोई कोशिश नहीं है और एम्प्टी रेड. साहिल पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झालाय न्यू इंदिविटीसाठी. संचामध्ये आपण अर्थातच डावा कोपरा रोशनला आपण पाहतोय उजवा कोपरा रक्षक ओम शिर्के, त्यानंतर मध्यरक्षक सिनियर खेळाडू राजेश शिंदे. इथे मात्र म्हणतात ना अति काही संकट येत नाही. मयूर कदम ने गलती की, एडवांस टैकल करने की कोशिश की और इसीलिए दापोली को पॉइंट मिला. पॉइंट की सख्त जरूरत है, पॉइंट के भूख को बढ़ाने की जरूरत है. अमर कश्यप मैदान के लेफ्ट कॉर्नर की तरफ, अब एक बार फिर वही कहानी. दापोली एडवांस टैकल करने की कोशिश कर रहे हैं और अमर कश्यप को रोकना बाबला बहुत एक बार फिर यहाँ दिक्कत वाली बात रही है दापोली टीम के लिए और आसानी से पॉइंट लेके आ रहे हैं अमर कश्यप अपनी टीम के लिए. उनको रोकना मुमकिन नाही, नामुमकिन आहे. इथे बघा पुन्हा एकदा चढाईसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा साहिल माने टच करण्याचा प्रयत्न होता. कोणाला मारलाय, कोणाला टिपलाय, नो डाऊट अंबर कश्यपला शोधून काढलाय, सुरेख गुण टिपलाय. और अब एक प्लान बनेगा दापोली का, अमर कश्यप को बाहर रखना है और बेंच पर वो बढ़ेंगे और यहाँ से ऑल आउट करने का मौका दापोली के पास है. पहले दिन में बहुत अच्छा प्रदर्शन किया था लेकिन उनके पास और एक विकल्प है, चुपल के पास और एक विकल्प है मयूर कदम, जिन्होंने भी बहुत ही बढ़िया प्रदर्शन किया और अमर कश्यप को विश्राम देने का काम किया. अब जाकर वैसे वो बेंच पर है लेकिन इससे पहले दोनों का तालमेल बहुत अच्छा था. 6-22 बहुत बड़ी बढ़त चुपलन के पास. शानदार प्रदर्शन निबिंद विजय चुपलन टीम का इस वक्त. तर व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालंय रुद्र मेडिकलचे मालक आदरणीय रहाटे सर यांचं देखील या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी मंचावरती आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पाहतोय याच न्यू हिंद विजय क्रीडा मंडळ आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा 2025 आजचा शेवटचा दिवस सेमीफायनल. इथे मात्र बघा अँकर लोड करण्याचा प्रयत्न केला होता रोशन गुडेकर. काल दाखवलं होतं सबसे ऊपर, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा चुकीला माफी नाही प्रशांत सर कबड्डीच्या पटलावरती. जी हाँ, इस बार एंकल लोड करने की कमजोर कोशिश थी और उसका फायदा दापोली टीम को मिला है. मयूर कदम रेड कर रहे हैं, मैदान के लेफ्ट कॉर्नर से थोड़ा सा सेंटर की तरफ आए और उसके बाद में एक बार सुरक्षा पंक्तियाँ देखी, पूरी तरह से चौकन्नी है. बहुत अच्छा खेला हो रहा है दापोली की तरफ से भी और सुरक्षा पंक्तियाँ अब जाकर कोई गलती नहीं करना चाह रहे. इससे पहले बहुत सारी गलतियाँ हुई है, देर आए दुरुस्त आए. 7-22 पुन्हा एकदा साहिल बॅक टू बॅक आपण पाहिलं तर चढाई करण्याचा प्रयत्न असेल. यावेळी मात्र बघा कोणत्या प्रकारचा पवित्र नाहीये, चढरेवर खेळण्याचा प्रयत्न असणार आहे. थर्ड रेड 2 और डाई. रोशन साबडेकर फिलहाल रेड कर रहे हैं. क्या ये स्पेशल मैदान की बैकिंग लगाने का प्रयास किया गया और चेयर का इस्तेमाल दापोली ने किया और टैकल किया. रोशन साबडेकर को
या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर आता हळूहळू दापोलीचा संघ बाबल्या कमबॅक करतोय. नक्कीच मागच्या 2 मिनिटाचा विचार केला तर दापोली संघाने चांगलं कमबॅक केलंय. मग त्या पकडी असतील किंवा गुण असतील. बघा साहिल मने पुन्हा एकदा सज्ज झालाय. 4 खेळाडू मॅटवर आहेत. बोनस ऑफ असेल आणि तदनंतर बघा 2-1-1 असं क्षेत्ररक्षण आहे. परंतु मैदानामध्ये अजूनही ओम शिर्के आहे. लक्षात ठेवा, अजूनही ओम शिर्के. काल 2 जणांत देखील पकड पाहिली होती, भूषण गुडेकर आणि ओम शिर्केने. काय पकड केली होती मित्रमंडळी. या स्पर्धेतील सर्वात बेस्ट पकड होती प्रशांत सर. अगदी बरोबर, खूप चांगला उल्लेख केला. ज्या पद्धतीनं अवैध पाय पकडला होता आणि डेरेडलला टॅकल केलं गेलं होतं. मयूर कदम रेड करने के लिए तैयार है. मैदान के राइट कॉर्नर की तरफ चले गए. कितना डीप जाएंगे देखने वाली बात है. इस बार रनिंग एंड टच करने का प्रयास बहुत सुंदर तरीके से सेंटर के खिलाड़ी के ऊपर टारगेट किया गया था. पॉइंट भी आपको मिलेगा. अमर कश्यप मैदान के अंदर आए हैं तो अब थर्ड रेड. मयूर कदम ये भी करते हैं अपनी टीम की हर बार मदद. देखिए साहिल माने. पाच जणांच्या संचामध्ये पुन्हा एकदा आपण पाहिलं इथे मात्र ओम शिर्के पुन्हा एकदा ॲडव्हान्स टॅकल. म्हटलं जातं चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य त्या दिशेला हळू जाणं केव्हाही चांगलं. प्रशांत. हाँ बिल्कुल, इस वक्त गलतियां हो रही है. अब फिलहाल चुपल की तरफ से. इससे पहले दापोली ने बहुत सारी गलती की. अब जो टैकल करने के लिए आप गए ना तो एडवांस बिल्डन की तरफ आप चले गए तो इसीलिए फायदा मिला रेडर के लिए. अब हैंड टच टकाटक खेल चिपलून का हो रहा है. तालियां बज रही है चिपलून के खिलाड़ियों के लिए. बहुत ही शानदार प्रदर्शन अभी तक. मयूर कदम और अमर कश्यप की जोड़ी ने कमाल कर दिया है. जेव्हा जेव्हा टीम संकटात सापडले तेव्हा तेव्हा मयूर कदमने संघासाठी काय जबरदस्त कामगिरी केली. क्रीडारसिकांना विनंती असेल आपण गॅलरीमध्ये बसा. अजूनही आपण जर पाहिलं तर गॅलरीमध्ये खूप जागा शिल्लक आहे. आज आमचे मान्यवर येणार आहेत त्या गेटवरून. गेट जरा मोकळा करा प्लीज. आमच्या मंडळाचे काही कार्यकर्ते देखील आहेत. डीप जाके पॉइंट देने का प्रयास किया गया था लेकिन सेंटर के खिलाड़ी पूरी तरह से सतर्क थे, सावधान थे. कोई नुकसान तो नहीं हुआ. मयूर कदम की ये रेड बहुत इंपॉर्टेंट है. 9-24 बहुत बड़ा फासला बना हुआ है. अब क्या सोच होगी, क्या इंटेंट होगा. क्या खेल को थोड़ा आक्रामक एक बार फिर से एक बार फिर खेलेंगे या रक्षात्मक तरीके से, वो देखना बहुत जरूरी है. अभी भी आक्रमण कर रहे हैं, डोमिनेट करना चाह रहे हैं मयूर कदम. 24 और इस मुकाबले में बहुत बढ़िया प्रदर्शन अभी तक रहा है. शानदार प्रदर्शन, बेहतरीन खेल रहा है मयूर कदम और अमर कश्यप का. या कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर क्रीडा रसिकांसाठी, महिला वर्गासाठी, पुरुष वर्गासाठी लकी ड्रेसचं देखील आयोजन केले आणि त्याची सोडत आज देखील असणार आहे. कालपासून कुपन विक्रीला सुरुवात झाली. कुपनची किंमत आहे केवळ 10. आणि बघा अजूनही संधी असेल. कुपन विक्री व्यासपीठाच्या उजव्या बाजूला चालू आहे. आपल्याला कोणाला कुपन घ्यायची असतील तर आपण ताबडतोब या. अल्प कालावधी आहे सो आपणास विनंती करतो. इथे आपण पाहिलं तर महिलांसाठी लकी ड्रॉच्या कुपनमध्ये एक आकर्षक आपण पाहिलं तर साडी असेल. मयूर कदम मैदान के लेफ्ट कॉर्नर की तरफ बहुत डीप जाके बोनस प्राप्त करने की कोशिश कर रहे थे. कितनी कामयाबी मिली उन्हें वो देखना बहुत जरूरी है. अंपर की सहमति प्राप्त करना बहुत जरूरी होता है. और बोनस प्राप्त करना है तो बोनस लाइन के पार अपना एक पैर हवा में होना बहुत जरूरी है. अंपर की सहमति नहीं है. थर्ड रेड. डू और डाय. महिलांसाठी आपण पाहिलं तर या लकी ड्रॉमध्ये आकर्षक पैठणी साडी असेल तर पुरुषांसाठी या लकी ड्रॉमध्ये स्मार्ट वॉच असेल तर अजूनही विनंती करतो कोणाला कुपन्स घ्यायचे असेल तर आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला संपर्क साधा. पुन्हा एकदा चढाईसाठी साहिल माने 5 खेळाडू मैदानात आहे. 1-2 क्षेत्ररक्षण खोलवर चढाई आहे आणि इथे मात्र हो सुरेख. इथं आपण पाहिलं तर आपण दाखवून दिले राजू शिंदे एक सिनियर खेळाडू आहेत. दाखवून दिले टायगर अभि जिंदा आहे. सुरेख पकड होती. डॅश केलं होतं मैदानाच्या बाहेर आणि खूप चांगलं कोऑर्डिनेशन चिपळूण संघाचं या मैचमध्ये, या सामन्यामध्ये. मयूर कदम पैरों का बहुत अच्छा इस्तेमाल कर रहे हैं और टोटस करने की कोशिश बैक लगाई थी. दोबारा एक बार फिर अपने पैरों का बहुत अच्छा इस्तेमाल और यहाँ पॉइंट लिया है अमर और एक तरफ मयूर. दोनों दमखम दिखाते हुए इस मुकाबले में. चढाईसाठी जर्सी नंबर 5 आपण मला हाय फाय कामगिरी करावी लागेल परंतु कोणताही पवित्र नाही आहे. नक्कीच सेफ एंट्री म्हणावी लागेल. तदनंतर यस पुन्हा एकदा अमर.
कबड्डीच्या खेळाचा एकमेव उद्देश प्रतिस्पर्ध्याच्या अंगणात घुसवून एका श्वासात पकडल्याशिवाय शक्य तितक्या प्रतिस्पर्ध्यांना खेळाडूंना स्पर्श करून एक गुण मिळवायचे असतात. प्रत्येक खेळाडू कबड्डीचा या ठिकाणी सूर मारत प्रतिस्पर्ध्याच्या अंगणात प्रवेश करतो आणि बचावात्मक खेळाडूंना स्पर्श करतो. दुसरीकडे प्रतिस्पर्धी त्या खेळाडूंना पकडण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करत असतात. कबड्डीचा खेळ आहे. पूर्वी लाल मातीवरती आपण पाहिला आणि आता मॅटवरती. आता कबड्डीच्या खेळामध्ये आपण बघितलं तर अमूलाग्र बदल या मॅटवरती झालेले आहेत. त्यामुळे कबड्डीच्या खेळात देखील चुकीचे दिवस झालेत बाबल्या. नक्कीच चालेल. इथं पण पाहिलं तर आमच्या कबड्डी स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आपण पाहिलं तर आमच्या याच निविंद विजय मंडळाचे एक दर्जेदार ऑलराऊंडर खेळाडू मनोज पातकर, व्यावसायिक मनोज पातकर यांचं देखील आगमन झालंय आणि त्यांच्या क्रीडानगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे. मयूर कदम 4 खिलाड़ी है. पॉइंट है ना इतना तो आसान नहीं है, लेकिन जिस तरह से खेले हैं पूरी तरह से दबाव बनाया है और सुंदर तरीके से टैकल किया गया. ज्यादा अंदर चले गए थे, ज्यादा डीप गए थे, तो दापुल ने इसका फायदा उठाया और मयूर कदम का शिकार किया. बघा आमचा हा निविंद विजेते संघ जे इतका थर्ड रेड इतक्या चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय. कोणताही खेळ असेल ना तर त्याच्यासाठी प्रॅक्टिस अत्यंत महत्त्वाची असते. कोणताही खेळ असेल त्यासाठी प्रॅक्टिस अत्यंत महत्त्वाची असते, सराव अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि ज्यांचं इथे आगमन झालंय मनोज पातकर यांचं, गेले कित्येक वर्ष वावन तलावाच्या मैदानावरती गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं तर रात्रीच्या सत्रात आमची प्रॅक्टिस सुरू असते. अशा वेळी ती लाईट व्यवस्था, तिथली पाण्याची व्यवस्था आणि खरोखरच गेले अनेक वर्ष आमचा संघ एक चांगली कामगिरी करतो. त्यासाठी सिंहाचा आणि मोलाचा वाटा असेल तर मनोज पातकर यांचा. आणि खरोखर या स्पर्धेच्या माध्यमातून मी त्यांचं पुन्हा एकदा कौतुक करतो आणि हार्दिक आभार देखील मानतो. मध्यंतराला खेळ थांबलेला आहे. 27-10 निविंद क्रीडा मंडळाचा खेळ तुम्हाला आवडला असेल तर जोरदार टाळ्यांचा गजर या संघाचा. तंत्र ज्यामध्ये रेडरला मध्यरेषा ओलांडण्यापासून रोखण्यासाठी डिफेंडरच्या संयोजनाची आवश्यकता असते. 2 किंवा अधिक डिफेंडर समन्वय साधण्याचा प्रयत्न करतात आणि यशस्वी चेन टॅकल करण्यासाठी रेडरवरती झडप घालतात. आणि ही जी चाल आहे ना ती निविंद संघाची अर्थात चिपळूणच्या संघाची यशस्वी झालेली आहे. येस, थँक्यू प्रशांत सर. इथे जर आपण पाहिलं तर व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालंय, अर्थात आमच्या क्रीडा स्पर्धेचं एक ब्रीदवाक्य आहे, अतिथी देवो भव. आणि प्रत्येक अतिथीचा सन्मान आणि चांगल्या खेळाडूंनी चांगला खेळ केला त्यांचा सत्कार. आणि या वाक्याला अनुसरून बघा ज्यांचं मंचावरती आगमन झालंय, रुद्र मेडिकलचं मालक रहाटे सर यांचं स्वागत करण्यासाठी विनंती करतो. न्यू इंदिवडी संघाचे आमचे खेळाडू आणि यस मंडळाचे हितचिंतक शशिकांत जाधव आपणास विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण रहाटे सरांचं यथोचित सन्मान करायचा आहे. त्यानंतर असतील बघा आमच्या याच न्यू इंदिवडी संघाचे एक दिग्गज खेळाडू होते. आणि बघा राजापूरच्या माफ करा गुहागरचे असताना देखील आमच्या इथे ह्या संघातून खेळताना अप्रतिम कामगिरी केली होती. गेली कित्येक वर्ष आमच्या संघासाठी मदतीला धावून येताना कित्येक मैदानं त्यांनी गाजवले. तसे आमचे मित्र राजा गोयतळे एक खास गुहागरून आमच्या इथे दाखल झालेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी विनंती असेल आमच्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय मंगेशजी पवार आपल्यास विनंती करतो, आपले शुभ असते आपण राजा गोयतळे यांचा आपण यथोचित सन्मान करतो. मंगेशजी पवार. यावेळेला सापळा रचला होता दापोली संघानं आणि अमर कश्यप अगदी डीप गेला होता, त्याचा फायदा घेत 4च खेळाडू 4च्या डिफेन्समध्ये खेळत असताना अप्रतिमरित्या टॅकल केले अमर कश्यप. आणि आणखीन एक मान्यवर व्यासपीठावरती जोडले जात आहेत, अर्थात उद्योजक संजय शेठ गोताड यांचं देखील मंचावरती आगमन झालंय. तर पुन्हा एकदा विनंती असेल उपाध्यक्ष निविंद विजय क्रीडा मंडळ राजेशजी शिंदे आपल्यास विनंती करतो, आपले शुभ असते. राजेशजी शिंदे आपल्यास विनंती करतो, आपले शुभ असते. संजय शेठ गोताड यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. राजू शेठ.
रुद्र मेडिकलचे मालक रहाटे सर यांचा देखील सन्मान करण्यासाठी विनंती करतो. शशिकांत जाधव आपणास विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. आणि आपण जर पाहिलं ना तर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी आणि सर्व जे स्वागत करतायत पाहुण्यावरचं, पाहुण्यांचं, हे सर्व देखील न्यू इंदिवरीचेच खेळाडू होते, दिग्गज खेळाडू. गेले 3 दिवस आपण भूषवल कुणकुडे राष्ट्रीय खेळाडू येणाऱ्या स्पर्धेसाठी अथक परिश्रम घेताना पाहतोय. तदनंतर बघा आमच्या सुधीर स्पोर्ट्स संघाचे कर्णधार बंटी सावंत यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. नंतर भाऊ कदम आपणास विनंती, आपण व्यासपीठावरती या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेटण्यासाठी, स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आणखीन एक आमचे अतिथी, आमचे मान्यवर अर्थात भाऊ कदम, आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. ज्यांचा मी नावाचा उल्लेख केला, नवीन देवळीचे दिग्गज खेळाडू आणि गेले 10 ते 15 वर्ष ज्यांच्यामुळे आमची अत्यंत सुरेख सायंकाळच्या सत्रामध्ये सराव असतो, प्रॅक्टिस असते. आणि अर्थात मनोजजी पातकर, व्यावसायिक मनोजजी पातकर यांचा सन्मान करण्यासाठी विनंती असेल. बंड्याशीट खेराडे आपल्यास विनंती करतो. बंड्याशीट खेराडे आमच्या मंडळाचे हितचिंतक, आधारस्तंभ, आपल्या शुभ हस्ते आपण मनोज पातकर यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर व्यावसायिक आपण पाहिलं तर संजय शेठ गोताड, संजय शेठ गोताड हे देखील मंचावरती आहेत. आणि आजच्या या उद्घाटन प्रसंगी त्यांनी आम्हाला देखील सहकार्य केलं. या स्पर्धेला देखील आमच्या प्रत्येक वर्षी, प्रत्येक वेळी पाठीशी असतात. आणि संजय शेठ गोताड यांचा सन्मान करतील उपाध्यक्ष राजेश शिंदे. सुपर हिट आहे, त्यामुळे साहिलसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. अफलातून कामगिरी केली. 4 पॉइंट दापोली. थर्ड रेड. प्रशांत शिंदे रेड कर रहे हैं, 90 कद के खिलाड़ी हैं. आणि इथे बघा आमच्या विनंतीला मान देऊन व्यासपीठावरती आगमन झालेले आमचे मित्र अविनाश हरदारे हे देखील व्यासपीठावरती आहेत. योगेश पवार आपणास विनंती करतो, योगेशजी पवार आपल्या शुभ हस्ते अविनाश शेठ हरदारे यांचा पण हेतूची सन्मान करायचा आहे. योगेश पवार. 27-19 धीरे धीरे दापोली की गाड़ी जो है बिल्कुल पटरी पर आ रही, लेकिन ये खिलाड़ी जो आपके बस स्क्रीन पर है ना, इनके ऊपर दारमदार है. बहुत ही अच्छा कहते हैं, एंकल होल्ड, शेर की जगड़, कॉर्नर की पकड़, अमर कश्यप का शिकार. लगातार 6 पॉइंट लिए दापोली ने और वापसी का बिगुल बाबले बजाय शानदार खेल रहे हैं. कुछ देर के लिए खेल रुका हुआ है. फक्त तमाम प्रेक्षकांना विनंती, दोन्ही संघ चांगले खेळत आहेत. यापूर्वी आपण बघितलं साईडनं अप्रतिमरित्या रेड केली, 4 पॉईंट प्राप्त केले आणि त्यानंतर दापोलीनं लगेच 2 पॉईंट, 2 टॅकल केलेत. अतिशय सुंदर पहिला टॅकल केलं होतं आपण बघितलं. कमबॅक करत असताना आता दापोलीचा संघ. त्यानंतर डीजे, आज तुम्हाला थोडी विश्रांती घ्यावी लागेल. आजचा अंतिमचा आणि शेवटचा दिवस आहे. मान्यवरांचं आगमन होणार, त्यांचं स्वागत देखील होणार. सो आम्हाला तुम्हाला नम्रतेची विनंती, आम्ही कॉल करू तुम्हाला. इथे बघा व्यावसायिक संजय शेठ गोताड यांचं मंचावरती आगमन झालं आहे. आणि विनंती असेल पुन्हा एकदा की आमच्या मंडळाचे अध्यक्ष मंगेशजी पवार, आपण त्यांचा हेतूची सन्मान करायचा. मंगेशजी पवार. त्यानंतर आज मान्यवर सिरीग नागणार प्रशांत सर, अंतिम दिवस आहे. या स्पर्धेला पाहण्यासाठी येणार, सदिच्छा भेट देणार, तदनंतर बक्षीस संभारमध्ये ते पाहणार. पाहूया आणखीन एक उद्योजक साखरकर सर, आमच्या मार्कंडी विभागाचे उद्योजक साखरकर सर यांचं देखील या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आगमन झालं आहे. त्यांचं देखील सन्मान करण्यासाठी विनंती करतो. त्यांचा सन्मान करतील पुन्हा एकदा मुन्ना पवार आपणास विनंती करतो. आमच्या नवीन देवळी संघाचे खेळाडू मुन्नाजी पवार आपणास विनंती करतो. शुभ असते त्यांचा हेतूची सन्मान करायचा आहे. कदम रेड कर रहे हैं. फिलहाल खेलती हुई दापोली की टीम आत्मविश्वास के साथ 29-22 इसका मतलब है कि
इस मैच में बहुत ही शानदार प्रदर्शन दूसरे पड़ाव में हुआ है, दूसरे हाफ में साहिल का, और लगातार वो पॉइंट लेके आ रहे हैं। डिफेंडर बहुत अच्छा काम कर रहे हैं। मयूर कदम मैदान के थोड़ा सा राइट कॉर्नर की तरफ चले गए, कितना डीप जाके और टोटल करने की कोशिश, दावा कर रहे हैं आणि आता पाहू शकता कबड्डीच्या खेळामध्ये शपथा घेतल्या जातात, परंतु पंच या ठिकाणी खूप चांगलं काम करत असताना मैदानावरती 29-22 आता सध्या स्थिती आहे साईड रेडवरती. बहुत अच्छा खेल हुई मैदान पर बिल्कुल चल रहा है, इसमें कोई संदेह नहीं. मयूर कदम निरंतरता के साथ रेड कर रहे हैं. स्टार्ट आज किया था अमर कश्यप ने, और अब दोबारा आप देख सकते हैं दूसरे पड़ाव में मयूर कदम मैक्सिमम रेड कर रहा है. इथे बघा पुन्हा एकदा ज्यांचं आगमन झालं मंचावरती, व्यावसायिक आमच्या मार्केटिंग विभागाचे साखरकर सर यांचं मंचावरती आगमन झालंय. पुन्हा एकदा विनंती असेल, योगेश पवार आपल्यास विनंती करतो, आपल्या शोभा असते साखरकर सरांचा पण येतोची सन्मान करायचा आहे. महिला कक्षांमधनं टाळ्यांचा गजर झालाय. मयूर कदमचा जो पॉइंट होता अतिशय चपळानं बघितलेला. फिलहाल 30-22 30-22 ये कहानी अगर देखें तो बहुत ही इंटरेस्टिंग अच्छा तरह दूसरा पड़ाव है. पहले पड़ाव में चुपड़न की बाग खिलाड़ी ने डोमिनेट किया, दूसरे पड़ाव में शानदार प्रदर्शन दापोली कर रहा है. इथे बघा आणखीन एक मान्यवर असतील त्यांना मंचावरती येण्याची विनंती करतो. परफेक्ट ड्रायव्हिंग मोटर ड्रायव्हिंगच्या मालक सुप्रियाताई जाधव आपण विनंती करतो, आपण मंचावरती या. हे बघा टी शर्ट आकर्षक आपण पाहतोय पिंक कलरचे सर्व न्यू मंडळाचे जे खेळाडू आहेत, क्रीडा रसिक आहेत, आणि तदनंतर आपण पाहिले सर्व जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या सुरेख टी शर्ट आम्हाला पुरस्कृत केलेत. परफेक्ट ड्रायव्हिंग स्कूलचे मालक अर्थातच सुप्रियाताई जाधव आपण विनंती करतो, आपण व्यासपीठावरती या. अब प्लान क्या होगा ये देखना बहुत जरूरी है. बॉकलन को पार किया और अपने खेमे की तरफ, इसका मतलब डू और डाई पर खेलने की कोशिश हो जाएगी. थर्ड रेड. राजा गोवितळे यांचा पण यथोचित सन्मान केलं, आणि त्यांच्यासोबत देखा या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी अर्थात आमचे मित्र तेजस गोवितळे यांचं देखील मंचावरती आगमन झालं आहे. खास गुहागरवरून मॅच सामना पाहण्यासाठी इथे दाखल झालेत. तर पुन्हा एकदा मुन्ना पवार आपल्याला विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा. मुन्ना पवार. कदम रेड कर रहे हैं, लेकिन आप देख सकते हैं ज्यादा आक्रमण नहीं, ज्यादा डीप नहीं जा रहे हैं. बहुत ही बढ़िया प्रदर्शन अभी तक रहा है मयूर कदम का. अब दापोली टीम जो है ना वो डू और डाई पर खेलने वाली है, बिल्कुल दोनों तरफ से प्लान तैयार है. 30-23. अब ये आवाज भी आप सुन सकते हैं दोनों तरफ. थर्ड रेड. ये आवाज जैसे कि मैंने बताया था आपको, डू और डाई पर खेलने का प्रयास हो जाएगा. डू और डाई करना पड़ेगा अप्लाई. टीम जाके मयूर कदम पॉइंट लेना चाह रहे हैं, बोनस की कोशिश. सुरक्षा पंक्ति में बिल्कुल इस वक्त चौकने शानदार तरीके से डाई लगाई है. इस बार मयूर कदम का शिकार दापोली ने किया. 1 पॉइंट बिल्कुल आपको मिलेगा. 6 का फासला अभी भी बना हुआ है. बाबल्या रोचक मुकाबला बिग मैदान पर. नक्कीच प्रशांत, तुम्ही सांगितलं होतं या दापोली संघाने पहिल्या दिवशी देखील बॅकफुटवर असताना सुंदर सामने जिंकले होते. इथे देखील ते चित्र पाहायला मिळते. बघा 22 गुणफलक होता, आणि इथे बघा काय घडलंय. ओ इथे मात्र सुरेख पकड. ओ हो काय टाळ्या वाजतायत. अप्रतिम कामगिरी आहे. टाळ्यांचा गजर जास्त कुठे होते माहिती आहे का? महिलांच्या कक्षामधनं. पुरुषांच्या कक्षामधनं एकदा टाळ्यांचा गजर होत नाही. आज आपल्या संघाला ते बाबा या ठिकाणी पाठबळ देत आहेत. अमर कश्यप रेड करने के लिए 6 खिलाड़ी है, बोनस ऑन रहेगा. 31-24 का ये खेल बहुत ही अच्छा मैच है, और थोड़ा सा समय लेना चाह रहे हैं. बॉकलन के बहुत करीब जाके दोबारा हैंड टच करने की कोशिश. पूर्तिला परनी के पास चतुराई के साथ एक बार फिर एक पॉइंट लेके जा रहे हैं. लाजवाब प्रदर्शन अमर कश्यप का. 32-24.
व्यासपीठावरती बघा सौ सुप्रियाताई जाधव यांचं आगमन झालंय आणि त्यांचा देखील सन्मान केला जाणार. आज येणाऱ्या सर्व, आज निमित्त पहिल्या दिवसापासून येणाऱ्या सर्व अतिथींचा आम्ही यथोचित सन्मान केला आहे. आणि सौ सुप्रियाताई जाधव यांचा सन्मान करण्यासाठी विनंती असेल आमच्या मंडळाचे अध्यक्ष मंगेशजी पवार, आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. साहिल ने बहुत अच्छा प्रदर्शन दापोली के लिए जरूर किया बाबला, लेकिन अब जाकर कोई और एक विकल्प आपके लिए ढूंढना पड़ेगा. एक नए हीरो की तलाश होगी. जैसे देखिए इस मैच में अमर कश्यप और मयूर कदम ने तालमेल के साथ खेल किया और इसीलिए 32-24 ये फासला बना हुआ है. 24 पॉइंट दापोली के हैं और 32 चिपलुन के हैं. शानदार खेल अभी तक रहा है. अब चिपलुन की टीम ज्यादा जोखिम नहीं ले रही है. उनको पता है कि आने वाली रेड थर्ड रेड है. युवा खिलाड़ी को मौका दिया गया. सेंटर के खिलाड़ी कमाल कर रहे हैं. बहुत शानदार तरीके से टैकल किया गया. थर्ड रेड. दोनों तरफ था थर्ड रेल है, लेकिन ये खिलाड़ी बहुत ही खासम खास है. 4 खिलाड़ी मैदान के अंदर. दापोली ने एक बार इनको टैकल किया, उसके बावजूद अगर देखें तो पॉइंट बहुत तेजी के साथ आगे बढ़ रहे हैं. 30-24. इस बार जाल में फंसे, डुबकी लगाने की कोशिश, लेकिन इस बार दापोली के खिलाड़ी ने अच्छा प्रदर्शन किया. 4 खिलाड़ी है पूरा दमखम लगाते हुए. अच्छा कोऑर्डिनेशन था. अमर कश्यप का शिकार. कुछ देर के लिए खेल रुका हुआ है और अमर कश्यप का जो खेल बहुत ही बेहतरीन, लेकिन एक्शन रिप्ले देखें. अमर कश्यप बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी डू और डाई पर अंदर चले गए थे और ज्यादा डीप चले गए थे. क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी सौ दिशाताई दाभोळकर यांचं देखील आगमन झालंय. त्यांच्या माध्यमातून देखील आमदार चषक ह्याच महिन्यात झाला होता. अत्यंत दर्जेदार स्पर्धा होती खिरडीच्या एक भव्य दिव्य मैदानावरती आणि त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी दिशाताई दाभोळकर यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. पच्चीस 33 इसका मतलब है कि 8 अंकों की बढ़त चिपळूण के पास है. मयूर कदम जिन्होंने बहुत ही बढ़िया प्रदर्शन किया बतौर रेडर. टच करने की कोशिश, लेकिन इस वक्त साहिल बहुत ही चौकन्ने थे. क्या यहाँ से वो फासला कम करेगी दापोली की टीम, वो देखना बहुत जरूरी. क्या पलट पर करेंगे, साहिल के ऊपर पूरा दारम धरेगा बाबल्या. नक्कीच साहिलने बघा आतापर्यंत चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या दिवशीच्या सत्रामध्ये बॅकफुटवर असताना हा संघ फ्रंटफुटवर जाऊन जिंकला देखील होता. जिंकल्यानंतर 3 सामने सलग जिंकले होते. हो हे ते इथे पण ते चित्र पाहायला ॲडव्हान्स टाकल होता आणि इथे मात्र पुन्हा एकदा एक गुण दापोली संघासाठी. मयूर कदम रेड कर रहे हैं. 6 खिलाड़ी मैदान के अंदर, 6 के डिफेंस में खेलती हुई दापोली की टीम मैदान के राइट कॉर्नर की तरफ चले गए. बहुत डीप जाके एक बार फिर पॉइंट लेना चाह रहा है. शरीर का संतुलन बहुत अच्छा, दबाव बनाने का पूरा प्रयास किया गया. क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी विकी नरळकर यांचं देखील आगमन झाले. माजी नगरसेवक, तदनंतर एक प्रख्यात अष्टपैलू क्रिकेट खेळाडू अर्थात विकी नरळकर यांचं देखील मंचावरती आगमन झालंय. तर बंटी सावंत आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते विकी नरळकर यांचा आपण यथोचित सन्मान करायचा. विकी नरळकर एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि नगरसेवक म्हणून खूप चांगली कामगिरी केली विकी नरळकर आणि त्यांचा यथोचित सन्मान. दुसऱ्या बाजूला बंटी सावंत देखील एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून सुधीर थर्ड रेड. चांगली कामगिरी केली. तर सन्मान मंचावरती केला जातोय. थर्ड रेड आहे, डू और डाई रेड. 6 खिलाड़ी बोनस प्राप्त करने का प्रयास किया गया. क्या उनको वो कामयाबी मिलेगी देखने वाली बात है. अपनी केबे की तरफ देखा, दोबारा आक्रमण पर है, बोनस की कोशिश. और मयूर कदम छोटे कद के खिलाड़ी हैं लेकिन बेहतरीन प्रदर्शन करते हैं. अमर कश्यप और मयूर कदम, और दोनों ने बहुत बढ़िया रोटेशन रखा.
टच रहा है। हॅलो, संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूण गुरुकुल क्रीडा मंडळ चिपळूण या दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम पुकार. चालू सामना संपतात आपण लगेचच क्रीडांगणात उपस्थित राहायचं आहे. संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूण गुरुकुल क्रीडा मंडळ चिपळूण. थर्ड रेड. मयूर कदम निरंतरता के साथ रेड कर रहे हैं और कामयाबी इनको भरपूर मिली। बहुत अच्छा प्रदर्शन रहा है। 34-27 फिलहाल स्थापुर की टीम है बैकफुट पर, लेकिन काउंटडाउन शुरू हो चुका है। आखिरी 4 मिनट का समय बचा हुआ है। या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी अर्थातच प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय आदरणीय मुबीनबाई खोत यांचं आगमन झालंय। त्यांच्यासोबत प्रत्येक वेळी आपण पाहतो जय वीरू म्हणावं लागेल, जय वीरूची जोडी अर्थात आणखीन एक प्रसिद्ध उद्योजक आदरणीय वहाबबाई बेबल यांचं देखील या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी मंचावरती आगमन झालंय। त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। त्यांच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष ह्याच ऐतिहासिक पवन तलाव मैदानावरती आपण पाहिलं होतं फ्रेंडशिप ट्रॉफी थरार नाईट क्रिकेट स्पर्धा, आणि त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी मंचावरती शेवटचे आणि अंतिम दिवशी आगमन झालंय। हार्दिक स्वागत। साइन ने आक्रमण किया, लेकिन चिपळूण के जो खिलाड़ी बहुत ही शानदार प्रदर्शन कर रहे हैं। डिफेंडर कुछ देर के लिए खेल रुका हुआ। व्यासपीठावरती आपण पाहू शकता चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शांत संयमी अभ्यासू आमदार आदरणीय सन्माननीय शेखरजी निकम साहेबांचं आगमन झालंय। पवन तलावच्या मैदानाकरता सुशोभीकरण व्हावं याकरता 2 कोटी रुपयाचा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला। गोलकोट मैदानासाठी 1 कोटी, अलोरे पोलीस मैदान 1 कोटी रुपये बाउंड्री लाईन आणि सुशोभ, त्याचबरोबर नारायण तलाव पुनर्वसनासाठी देखील त्यांनी 2 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला होता। 11 ओपन जिमची मंजुरी त्यांच्या माध्यमातून झाली। नुकतंच खरवते तर 13 एकर आपण जमिनीमध्ये अर्थात तिथे मैदानाचं छान पद्धतीने आहे। बॅडमिंटन, खो खो आणि कबड्डीसाठी तिथे एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करण्यात येणार आहे। सर्वांचं हक्काचं घर शेखर निकम सर सध्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। सर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत है। रनिंग अटैक करने की कोशिश की गई है और दावा भी कर रहे हैं। चिपळूण के समर्थक तालियां बजा रहे हैं। शानदार खेल मैदान के अंदर, असरदार खिलाड़ी है। 35-27। ईट का जवाब पत्थर से दे रहे खिलाड़ी। साहिल है तो सब कुछ मुमकिन है। बाबलिया क्या कमाल का प्रदर्शन कर रहे हैं। 35-29। अब फासला कम होता बा, हौसला बुलंद होता बा। साहिल का प्लॅन असतो, म्हणजे एक जो खेळाडू असतो ना तो बऱ्यापैकी सेंटरला असतो किंवा लेफ्ट इन। ओहो, टॅकल केले। आता सामन्याची रंगत वाढले, सामन्याची लज्जत वाढले। 30-35 5 ची आघाडी चिपळूण संघाकडे। उलट करने का अवसर है। बहुत अच्छा खेले अभी तक, ट्विस्ट किया और साहिल वेल 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 क्या चल रहा है खेल। साहिल बहुत अच्छा काम कर रहे हैं। कैसे भी आवाज चले और साहिल क्या है सबको पता चले। 2 मिनट का समय बचा हुआ है, 4 का फासला बना हुआ है। स्पार्क चेयर का इस्तेमाल करना चाह रहे थे, तालियां बज रही है, तालियों की आवाज आ रही है। अब देखते कितने पॉइंट मिलेंगे। छलांग लगाई थी, गोता लगाया था। चलिए, डोंट आर्ग्यू विथ अंपायर। अतिशय सुंदर खेळ मैदानावरती आपण पाहतोय। साहिल कमाल कर रहे हैं, बहुत ही अच्छा प्रदर्शन कर रहा है। 2 खिलाड़ी है चिपळूण के पास और 5 की बढ़त। सुपर टैकल करने का मौका। साहिल ने मैच में जान डालने की कोशिश पूरी तरह से की है। ब्लॉक करना चाहते थे, 2 पॉइंट लेके गए। 2 का मतलब 4, ऑल आउट। प्रेक्षकांना विनंती आहे, सामना आवडला असेल तर टाळ्यांचा गजर करायला काही हरकत नाही आहे। सामना रंगलाय, प्रेक्षक समय
What a match. 36-35. Every little thing counted. काय सवाल डुबकी लगाई है. ओ हो टाळ्यांचा गजर होतोय. हजाराच्या संख्येने प्रेक्षक आहेत, हजर करतात टाळ्यांचा गजर. सामना रंगतदार. पराभव लागतो सर्वांच्या जीव. 38-36. अब थोड़ा आक्रमण करेगी दापोली. अमर कश्यप रेड करने के लिए वक्त बहुत इंपॉर्टेंट है, वक्त बहुत कम है. अमर कश्यप बिल्कुल इस वक्त मिड लाइन के ऊपर खड़े हैं. 38-36. वो 30 सेकंड का समय. टाइम इज बनी. वक्त बहुत महत्वपूर्ण रहेगा. थोड़ा सा अंदर जाके आक्रमण कर रहे हैं. एंकल होल्ड करने की कोशिश, लेकिन अमर कश्यप कैसी भी हवा चले और अमर कश्यप क्या है सबको पता चले. चिपळूणच्या संघासाठी जोरदार टाळ्यांचा गजर होतोय. फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरलाय. अटीतटीचा सामना. दापोली चांगला लढलेला आहे. निकराची झुंज आपल्याला बघायला मिळाली. डीजे मास्टर थांबा. ज्या मैदानात आमच्या पराभवाची चर्चा झाली त्या मैदानात या ठिकाणी विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय माग फिरायचं नाही हा संकल्प आज या ठिकाणी केला होता चिपळूणच्या संघानं. आणि आज त्यांनी या मैदानावरती बाजी मारले. फायनलचं पहिलं तिकीट मिळालेलं आहे. निमित्त विजय क्रीडा मंडळ चिपळूण संघाला अभिनंदन.